अरे वाह! आणि ते करता करता मग ॲक्टिंग अकॅडमीला पण मी जॉइन "ऐराणी गाणं करस, काय ग ऐराणी गाणं कर." फ्रीडम निवडला आणि ह्या गोष्टीकडे नमस्कार. मी आशा सोनवणे, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट, आरंभ ब्रेन डेव्हलपमेंट प्रीस्कूल आणि यशोगाथा विथ आशा धुळ्यातील पहिलं आपलं मराठी पॉडकास्ट चॅनल. तर जगात आहे ना 2 प्रकारचे लोकं असतात. एक म्हणजे आपलं एज्युकेशन झालंय, आपण डिग्री घेतली आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलं लाईफ सेट करायचंय, सेटल करायचंय. ओके. आणि सेकंड असतात, की नाही माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जरी हे असेल, पण मला कुठली गोष्ट आवडते, मला कुठलं पॅशन आहे माझं आणि ते मला फुलफिल करायचं याच्यासाठी जगणारे सेकंड टाईपमधले लोक असतात. आणि असेही लोक आपल्या समाजामध्ये असतात आणि त्यातलीच एक छानशी अशी उत्कृष्ट यशोगाथा आज आपण ऐकणार आहोत. आणि त्याची सुरुवात करण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला एक लाईन सांगते. अजय माळी प्रस्तुत. ही लाईन तुम्ही ऐकली ना तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल ती व्यक्ती कोण आहे. आणि ह्या लाईनीवर सध्या पूर्ण खानदेश, पूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतात हे गाणे वाजतायत. सातासमुद्रापलीकडे त्यांचे गाणे आज वाजवतायत लोकं आणि त्याच व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. त्यांची छानशी सुंदरशी अशी पॅशनेट यशोगाथा आपण आज ऐकणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर नमस्कार. नमस्कार मॅम. अ, सर, आता ही जी इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचे गाणे एकदम खतरनाक आता वाजतायत सगळीकडे. तर अशा ह्या व्यक्तीला ही लाईन सगळ्यांना माहिती आहे, अजय माळी प्रस्तुत. पण ॲक्चुअल अजय माळी हे जे व्यक्तिमत्व आहे, यांनाही लोकांनी ओळखावं आणि बघावं, की खूप लोकं ओळखतायत, पण नावानिशी, त्यांच्या त्या लाईनीनिशी, त्यांच्या गाण्यानिशी. पण त्या व्यक्तीचा आज प्रत्यक्ष परिचय व्हावा आणि तुम्ही जे पॅशन फॉलो केलंय त्याचाही परिचय लोकांना व्हावा. ॲक्चुअली सर स्वतः रायटर आहेत, डायरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत, सिंगर आहेत. असं पूर्ण पॅकेज आहे, मल्टी टॅलेंटेड आणि स्वतः चित्रकार पण आहेत. तर असं पूर्ण पॅकेज आणि असा त्यांचा पूर्ण परिचय आहे. पण माणूस सांगतो स्वतःविषयी तेव्हा सांगताना असं पूर्णतः सांगितले, पण मला वाटलं, की हे सांगणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून ज्या लोकांना स्वतःचं पॅशन फॉलो करायचंय त्यांनी ह्या पद्धतीने आपलं पॅशन फॉलो करू शकतात. तर सर, बालपण कुठलं आणि शिक्षण कुठे झालं? माझं बालपण माझ्या मामांकडेच गेलं. म्हणजे अंगणवाडीपासून तर 12वी पर्यंत माझं शिक्षण सगळं मामांनीच केलं. ओके. आई-वडील भाजीपाला विकायचे सुरतला असताना आणि 12वी नंतर मी ए-टी-डी वगैरे केलं. हं, हं. आर्ट टीचर डिप्लोमा आणि हं. त्यानंतर मी सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथे ओके. माझा नंबर लागला आणि पुढील शिक्षण बी-एफ-ए फाईन आर्ट पेंटिंगमधून माझं पुढील शिक्षण मुंबईलाच झालं. अरे वाह! आणि ते करता मग ॲक्टिंग अकॅडमीला पण मी जॉइन झालो हं, हं, आणि हं. ॲक्टिंग अकॅडमीमध्येच मला या गोष्टींची आवड होत गेली, की आपण गाणे वगैरे करावं बुवा असं. हं, म्हणजे हं, हं. एखादं गाणं करून बघू. पण त्या बरोबर. गाण्यानं खर्च खूप होता हं. आणि मग हैराणीकडे आलो. पण अहिराणी भाषेकडे येण्याचा तुमचा खर्चाच्या निमित्ताने का असेना, पण तुम्ही आपल्या मायबोलीकडे वळलात आणि आपलं जे पॅशन आहे, ते आपल्या मायबोलीतून तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली. हां. तर ज्या पद्धतीने तुम्ही घरात पहिले सांगितलं असेल, आता एवढं एज्युकेशन झालेलं आहे, इतक्या सुंदर मुंबईला एज्युकेशन झालेलं आहे आणि आपला मुलगा अहिराणी भाषेत काहीतरी करणार आहे. हे म्हणजे ॲज अ पॅरेंट्स मी पण असली असती, तर मी पण थोडासा विरोध दर्शवला हां. असता कदाचित. तर पॅरेंट्सचं कसं होतं रिएक्शन त्यावेळेस? त्यावेळेला अहिराणी गाण्यांना फक्त ऐकायचे लोकं आणि असं वाटायचं, की काय अहिराणी गाणं करस, काय ग अहिराणी गाणं करस. हं, पण मी जेव्हा म्हणजे आता पहिला आलो होतो मुंबईला, हं. सो त्यांना असं वाटलं वेगळेच एक्स्पेक्टेशन होते, की हा काहीतरी वेगळं करेल बा असं. बरोबर. मी टीचर पण होतो. हं. मग तो जॉब सोडून मी हे करतोय त्यामुळे घरचे जरा रागावलेले होते, की "तू हे काय करतोय? लोकं काय म्हणतील? तू एवढा चांगला जॉब सोडला आणि तू अहिराणी गाणी करतोय, याच्यातनं काय भेटेल?" पण मी सुरुवात केली आणि सुरुवातीचंच गाणं जे होतं ते माझं हिट गेलं आणि त्याच्यानंतर एक-एक गाणे सगळे हिट होत गेले. आणि त्यांना सांगितलं, की "हे बघा हे इन्कम आहे माझं. म्हणजे जॉबपेक्षा मी याच्यात जास्त कमवतोय." त्यामुळे घरचे पण बोलले आणि नाव पण होत होतं. कारण बरोबर, ते बरोबर. पण कुठून तरी ऐकायचे, की तुमच्या मुलाचं गाणं आहे, तुमच्या मुलाचं गाणं आहे. तर कौतुक वाटायचं. मग ते पण नंतर काही बोललेच नाही. मग बरोबर. ॲग्री झाले सगळे. नाही, साहजिक आहे. हे बघा, पॅरेंट्सला कुठल्याच आई-वडिलांना असं वाटत नाही, की त्याने हे करू नये, असं त्यांचं नसतं. त्याच्यामागे उद्देश फक्त एकच असतो आई-वडिलांचा, की आपल्या मुलाने श्रीमंत व्हावं, सेटल्ड व्हावं. हा एकच उद्देश प्रत्येक आई-वडिलांचे सेफ बाजू बघतात असतात. ते. सेफ हां. सेफ त्याचं फ्युचर असावं आणि जसं तुम्ही म्हणाला होतात, की त्यावेळेस तुमचा साखरपुडा पण झालेला होता. हां. तर त्यावेळेस हे एकतर साखरपुडा झालेला, चांगल्या प्रकाराची नोकरी आहे, एज्युकेशन टॉप कॉलेजमध्ये टॉप केलेला मुलगा आणि ह्या पद्धतीचा डिसिजन घेतो. त्यावेळेस त्या पार्टनरचं पण मत खूप जास्त मॅटर करतंय. बरोबर. त्यावेळेला असं झालं योगायोग असा झाला.
जॉब लागलो हं. आणि साखरपुडा पण झाला 15 दिवसात आणि नंतर पुढील 15 दिवसात कोरोना लागला. हां. त्याची मला एक संधी मिळाली म्हणजे की हाय जेवढा वेळ आहे तेवढा आपण घरून काहीतरी करू. मग ते करूयात असं. गाणे बरोबर. सुरू केले होते हं. तेव्हाच आणि माझं त्यावेळेला एक गाणं हिट झालं होतं, समोरला वट्टावर. ज्या हं. गाण्याचं मी शूटिंग नाणेशीताने माझ्या गावातच केलेलं होतं. हं. ते एवढं सुपर डुपर हिट झालं. ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते आवडायला लागलं आणि तिथूनच माझी खरी ओळख झाली. अजय माळी प्रस्तुत म्हणून. हं, हं, हं. तिथूनच ओळखायला म्हणजे लागले. कोरोनामध्ये चांगली सुरुवात झाली हां, तुमची. सुरुवात मग तिथून झाली. मग त्यामुळे मिसेसचा पण काही एवढा विरोध नव्हता, की जे आहे ते चांगलंच हो, चालतंय बुवा कारण असं. युजुअली मुली अशा निर्णयांना जवळपास नाही पाठिंबा देत. हां. कारण त्यांच्याही आई-वडिलांना म्हणजे एक वेळ मुलगी देईल पाठिंबा. पण आई-वडिलांचं असतं, की माझ्या मुलीचं फ्युचर सेफ व्हावं. तेच कारण तिलाही भीती होती, की मुलगा जॉब करतोय आणि अचानक हे सगळं सोडलं आणि हे ऐराणी गाणी करतोय. हं, हं, पण हं. मग तिलाही कुठेतरी कळायला लागलं, की नाही का फ्रीडम जोपर्यंत असतं माणसामध्ये तोपर्यंतच काहीतरी मोठं करू शकतो. बरोबर, म्हणून मी बरोबर. फ्रीडम निवडला आणि ह्या गोष्टीकडे आलो. बरोबर आणि खूप चांगला डिसिजन घेतला. तुमच्या त्या डिसिजनमुळे आणि तुमच्या मॅडमांच्या सपोर्टमुळे का असेना, आई-वडिलांनी नंतर का मान्य केलेलं असेना, पण आपल्या आई-राणी इंडस्ट्रीला आणि खानदेशाला खूप सुंदर आणि चांगला कलाकार मिळाला आणि आता प्रत्येक लग्नामध्ये तुमचे गाणे धुमाकूळ घालतायत. प्रत्येकाला तुमचे गाणे माहिती आहेत. बरोबर, नुसते खानदेशमध्येच नाही तर मुंबईला लग्नाला गेलो, सातासमुद्रापार आणि बरोबर. महाराष्ट्रातही कुठे असलो तरी लग्नांमध्ये तुमचे गाणे ऐराणी गाणी हमखास असतातच. वाजतात. हो. हे खूप चांगलं यश आहे हां. त्याच्या मागचं. आता ही ऐराणी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा सुरुवात तुम्ही केली, तर तुम्ही म्हणजे गाणे तुमचे स्वतःचे रिलीज केले. तर हं. ते ॲज अ ॲक्टर म्हणून केलं, ॲज अ डायरेक्टर केलं, रायटर केलं, कशी मी सुरुवात केली? पहिले प्रोड्युसर म्हणून केलं. हं. मग तेव्हा जेव्हा मी शिक्षण चालू असताना, मुंबईला शिक्षण चालू असताना अहिराणी गाणी ऐकायचो. तेव्हा असं म्हणजे ॲक्टिंग अकॅडमीला होतो तेव्हा अहिराणी हं. गाणी सुद्धा ऐकत होतो आणि तेव्हा असं वाटलं, की आपण पण चालू करू बुवा असं. हं. मराठी इच्छा होती, की मराठी करू, पण मराठीला तेवढं भांडवल नव्हतं. म्हणून अहिराणीकडे आलो. अहिराणी गाणी खूप त्यावेळेला खूप कमी खर्चात व्हायला लागले हं. आणि असं होतं, की ॲज अ प्रोड्युसर, की आपण अशा लोकांना प्रमोट करू किंवा घेऊ हं. की ज्यांना कोणाला प्लॅटफॉर्म नाहीये. मग असे मित्र जुळत गेलो. हं. मित्र चांगले पण भेटले मला हं. आणि त्यांचाही मला सपोर्ट झाला आणि सुरुवात मग तिथून झाली. पहिलं हं. गाणं आलं. ते पण खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झालं. त्यावेळेला सुद्धा 10,000 व्ह्यू म्हणजे खूप मोठे वाटायचे. बरोबर, बरोबर. आता 20-30 मिलियन सुद्धा कमी वाटतात. कमी वाटतात. तशी मग ती सुरुवात झाली. एक-एक मित्र जुळत गेलाय. चांगली हं. मोठी टीम होत गेली. आता एक छानशी टीम आहे तुमच्याकडे हां, खूप तुमची, सुंदर टीम जे आहे. आणि आता तर गाणं म्हटलं अजय माळीचं गाणं आहे म्हणजे ते लोकं आवर्जून वाट पाहत असतात आणि ते हिटच होईल याची पूर्ण खात्रीच असते. आत्तापर्यंत किती गाणे झाले साधारण? आतापर्यंत माझे स्वतःचे 70 एक गाणे झाले असतील अरे वाह! आणि बाहेरचे जर बघायला गेले तर हं. 150-200 च्या आसपास मी म्हणजे बाहेरचे सुद्धा केलेत गाणे. अरे वाह! ॲज अ ॲक्टर, डिरेक्टर, स्टोरी रायटर म्हणून हं, वगैरे. हं, हं. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त हिट झालेलं गाणं कुठलं? सगळ्यात जास्त हिट झालेलं व्ह्यूजच्या हिशोबाने बघितलं तर समोरला वाटतं. हां. पण त्याच्यापेक्षा जास्त हिट्स गेलेलं गाणं जे लोक म्हणजे जास्त प्रचलित झालेलं गाणं, ज्या गाण्यावरून मला ओळखतात ते गाणं म्हणजे 4 वरिस ना प्यार. बरोबर, हां. खरं. आय थिंक त्या लहान मुलाने हो, काहीतरी हो. सिंगिंग हां. ते केलेलं तो आहे त्याच्यात. नंतर केलं. सुरुवातीला माझ्याच आवाजात होता. जे मी कोरोना काळामध्येच ते केलेलं होतं. अच्छा. हां, ती स्टोरी पण माझ्या मिसेसची आणि माझीच होती. अच्छा, ओके. हां. तर ते तेव्हा माझ्या आवाजात होतं. त्यानंतर मग भैय्या साहेब मोरे त्यांच्या आवाजात केलं आणि त्यानंतर मग परत माझ्या आवाजात एकदा केलं. परत बँड व्हर्जन ते पण खूप चाललं. त्यावेळेला बरोबर. 10 मिलियन व्ह्यू गेले. अरे वाह! त्यानंतर मग अंशुमन मोरे जो बालकलाकार आहे त्याच्या आवाजात केलं बरोबर. आणि ते पण आता 22-23 मिलियनच्या घरात आहे. नाही आणि त्या गाण्याच्या निमित्ताने अंशुमन पण खूप फेमस झाला. नाही, तो ऑलरेडी फेमस होताच, पण मग म्हटलं चला म्हणजे आपण पण करून बघू. आमच्यासारख्या ज्या लोकांना माहीत नव्हतं, तर आम्ही त्या तुमच्या गाण्या थ्रू त्याला भेटलो हां, ॲक्चुअली. हां. कदाचित. हां. तर बरोबर. म्हणजे आम्ही ज्यांना हे गाणे हं, फक्त हं. माहिती होते, हां. तर त्याच्या आवाजात आम्ही जास्तीत जास्त हे गाणे तुमचं ऐकले म्हणजे हे असणार. गाणं ऐकलंय त्याच्या राइट. आवाजात आणि तेव्हा तो आम्हाला नंतर मग आता तुमचं जे लेटेस्ट गाणं आलं हां, हां. अ, मासूम दिल ना हां. मंदरमा, नाहीतर निकोर नाहीतर वगैरे. निपोर काहीतरी हां, गाणं हां. आलं होतं. ते हं. त्याच्यात पण तो दिसला म्हणजे हो, त्या हो. तुमचे लिखाणातून आलेले गाणे आणि बऱ्याचशा कलाकारांना तो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. हां. तर बऱ्याच लोकांना आणि हेल्पिंग पण तुमचं सुरू असतं, की नवीन कलाकार जे आहेत, हं, त्यांना हं. काम करायची इच्छा असेल याच्यामध्ये तर सर भरपूर मदत करत असतात नवीन लोकांना. आता नवीन जो यूथ आहे, बरोबर? हं. सगळ्यांना 2 प्रकारचे जसे मी लोकं सांगितले, की एक असतं ज्यांना पर्टिक्युलर चौकन असते, की हे मी शिक्षण घेणार आहे, ही हं. नोकरी करणार आहे, असा पगार कमवणार आहे, दॅट्स इट. आणि दुसरे असतात, की त्यांना हे झोपू देत नाही त्यांचं पॅशन, की मला बरोबर. हे असं पॅशन फॉलो राइट. करायचंय, मला असंच करायचंय, हेच करायचंय. आणि आता यूथ सोशल मीडियामुळे काय झालंय, बऱ्याच जणांना अट्रॅक्शन पण या गोष्टीचं हं, झालेलं आहे. हं, हं. तर याच्यात
मुलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? की एक तर अट्रॅक्शन आहे मुलांना आणि दुसरं पॅशन आहे. तर हे कसं हँडल होईल? अट्रॅक्शन म्हणून येऊ नका. बरोबर. कारण अट्रॅक्शन असं असतं, त्याने केलं, तो दिसतोय, त्याची ग्रोथ झाली, त्याच्यामुळे आपण अट्रॅक्ट झालोय. पण त्याची मेहनत काय आहे ते बरोबर, त्यालाच माहिती आहे. बरोबर, म्हणून बरोबर. तुमच्यात जर गट्स असतील, तुमचे पॅशन असतील, तर तुम्ही ते करा. तर मग तुम्ही ग्रोथ होऊ शकता. तुम्ही डेव्हलप करा स्वतःला. तुमच्यात काही गुण असतील, तर तुम्ही ॲक्टर असो, सिंगर असो, अजून काही असो, कलाकार. तर ते बघा, ओळखा आणि मग या. बरोबर. त्याचं समोरचा आज फेमस होतोय म्हणून ते अट्रॅक्शन तुम्हाला भावलं म्हणून तुम्ही करताय, तर तसं नका करू. कारण बहुतांशी आता तसंच होतं, की एखादा सक्सेसफुल व्यक्ती बघितला, त्याचं लाईफस्टाईल बघितलं, की मुलं अट्रॅक्ट होतात. हं, हं. आणि पण तुम्हाला आता एवढ्या वर्षापासून रोज त्याच गोष्टीसाठी काम करणं, रोज एकाच गोष्टीसाठी काम करणं आणि ती जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती तशीच्या तशी फॉलो करणं. ती तितकी माइंडसेट मुलांचा नसतो. नसतो. हां, कारण कसं आहे पहिल्यांदा काय होतं, बरेच जण YouTube चॅनल चालू केले सुरुवातीला, हं, हं, हं. नंतर बंद पडले. त्याच्या बरोबर, मागचं काय आहे कंटिन्यूटी नाहीये बरोबर. आणि कुठेतरी असं वाटायला लागलं क्वालिटी असेल नसेल तो भाग वेगळा. पण कुठेतरी असं वाटायला लागलं, की आजच गाणं मी टाकलं, आजच माझा कंटेंट दिला, कुठलाही कंटेंट हं, असो. हं. त्यांना असं वाटतं, की मला आजच पेमेंट चालू व्हायला पाहिजे. बरोबर. बऱ्याच जणांना पहिल्याच गाण्यात यश मिळतं, बऱ्याच जणांना 10 गाण्यात, न 10व्या गाण्यानंतर सुद्धा यश मिळतं. बरोबर, असं पण असतं. त्यामुळे बऱ्याच जणांनी चॅनल बंद पण केलेत. बरोबर, तसं न होता तुम्ही कंटिन्यूटी ठेवा. बरोबर. नक्की यश मिळेल. कुठल्याही कामामध्ये आपण कुठलाही व्यवसाय निवडला, कुठलंही काम निवडलं, त्याच्यात कन्सिस्टन्सी मस्ट आहे. मस्ट आहे. ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे, हो, की कधी हो किंवा कधी नाही. जे ऑब्व्हियसली. पण असेल व्हॉटएव्हर जे पण अप्स एंड डाउन्स येतील, पण त्याच्यामध्ये टिकून राहणं खूप टिकून राहणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. की ना की फक्त सोशल मीडियाच्या अट्रॅक्शनने तुम्ही या हं, हं. क्षेत्रात या आणि या क्षेत्रात आल्यानंतर फक्त त्याला फेस करा. तर हे जे अप एंड डाउन्स आहेत, ही कन्सिस्टन्सी आहे. आपल्या लाईफची इतकी पॅशनेटली दिले गेलेले एवढे वर्ष आहेत. त्या पद्धतीचा माइंडसेट असेल, तर तुम्हाला मदत करणारे लोकं खूप सारे अवेलेबल आहेत बरोबर. इथे. तर तशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही ऑफ येऊ शकता. रादर दॅन तुम्ही तुमचा जो वर्क आहे त्याच्यावर फोकस केला तर मस्ट बेटर असेल. खरं आहे. है ना? तर आता आपली अहिराणी इंडस्ट्री जी आहे, आता तुम्ही आहात, सचिन कुमावत सर आहेत, अक्का आहेत. जसं की या लोकांमुळे आपली अहिराणी इंडस्ट्रीचा पण स्तर खूप जास्त उंचावलेला आहे आता. बरोबर. तर कसं वाटतंय एक अहिराणी कलाकार म्हणून आपण पॅशन फॉलो केलं आणि याच्यात कॉन्ट्रिब्यूट करतोय? हां, जेव्हा आपण लग्नांमध्ये किंवा इतर वेळेला कोळी गीतं ऐकायचो, हं, हं, हं. तेव्हा अहिराणी गाणे खूप कमी होते. आता हिंदी सुद्धा गाणं लोकं ऐकत नाही, जेवढं अहिराणी गाणे अहिराणी गाणी ऐकतात. ऐकतात. त्यामुळे बरं वाटतं, की सर आपले पण गाणे ऐकतायत लोकं आणि आपल्या गाण्यांवर नाचतायत वगैरे अहिराणी भाषेत. भाषेची आणि गाणी. अहिराणी भाषा आता ते बोलले, की साता समुद्रापार गेलेली. खरंच खरोखर गेलेली. खरोखर गेलेली. त्यामुळे वाटतं, की आपणही कुठेतरी एक हिस्सेदार असू त्या गोष्टीचे. बिलकुल, त्यामुळे बिलकुल. बरं वाटतं बिलकुल, बिलकुल. असं. आणि खरोखर अहिराणी भाषेचा आता तुम्ही इतके लोकं आहात, ज्यांनी या अहिराणीचा खानदेशी भाषेचा स्तर उंचावलेला आहे आणि त्यातलं सुंदर उदाहरण आता सचिन कुमावत सर जे बिग बॉसमध्ये पण आपल्या अहिराणी भाषेला रिप्रेझेंट करून आलेले आहेत. पण तुम्ही लोकांनी खूप असा तुमचा वेळ दिलाय. तुम्ही सगळं मेहनत दिली या गोष्टीसाठी. तेव्हा ती अहिराणी भाषा खानदेशातून उचलून साता समुद्रापार पोहोचवलेली आहे. आणि खरंच हॅट्स ऑफ या सगळ्या लोकांना जेवढे अहिराणी इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. त्यांनी आपली भाषा, आपल्या जीवाभावाची भाषा जी आहे, ती जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवली आहे. बरोबर. जिला खूप कमी लेखलं जायचं, खूप हां, कमी दर्जा दिला जायचा. पण तुम्ही लोकं आहात, ज्यांनी मेहनत केलं आणि या भाषेला एवढ्या उंच स्तरापर्यंत बरोबर. नेलं. त्याच्यामुळे सगळ्या अहिराणी इंडस्ट्रीमधले जेवढे लोकं आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद यशोगाथा विथ आशाकडून. ज्यावेळेस तुम्ही हे गाणे सुरू केले, तर ठीक आहे, घरच्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, ते घरचेच आहेत. पण लोकांचा कसा दृष्टिकोन होता? समाजात कसा दृष्टिकोन होता? मेन म्हणजे माझं चित्रकलेचं शिक्षण असल्यामुळे लोकांना मी चित्रकार म्हणून माहिती होतो. बरोबर. पण नाही का एक चित्रकार जरी असलो तरी माझ्यात गुण पण होते. बाकी ॲक्टिंग वगैरे मी लहानपणापासून भरपूर अशा गोष्टींसाठी हे करायचो, प्रयत्न करायचो. हं, हं. तर मग म्हटलं आता फ्रीडम भेटलंय तर आपण हे पण करू. आता बरोबर. त्याच्यात ते केलं सुरुवात केलं तर नाव झालं, खूप नाव झालं आणि तेच लोकं जे पहिले बोलायचं, की "तू हे सोडून हे करतोय." तर आता तेच लोकं कौतुक करतात, की तुझे गाणे माझ्या सासरवाडीला ऐकायचे, टीव्हीवर लावलेलं होतं, तर बरं वाटलं. तेव्हा बरोबर. आपल्यालाही बरं वाटतं, बरं की वाटतं. नाही ज्या लोकांचा पहिले नाही का दृष्टिकोन वेगळा होता, आता दृष्टिकोन बदललेला बदललाय. आहे. ते ये आता कौतुक करून सांगतायत. एव्हा तुम्ही लोकांना दृष्टिकोन बदलायला भाग पाडले. कारण त्याच्यात तुमची मेहनत आहे. लोकं बघा आपण सुरुवात करतो ना, त्यावेळेस सगळ्या जणांना माहिती नसतं, की हे हं. कुठपर्यंत जाईल, कसं जाईल. लोकं विरोध करतातच. पण ही तुमची मेहनत आहे. तुम्ही पॅशनेटली दिलेला वेळ आहे. एवढे वर्ष तुम्ही दिलेली कन्सिस्टन्सी आहे, की आज लोकांना तुम्ही त्यांचे विचार बदलण्यास भाग पाडलंय. तेच त्यांना हे वाटायचं, की एवढं मुंबईला शिकला, मुंबईला
नंबर लागला, तो पहिला आलाय आणि परत ह्याच गोष्टी करतोय, या गोष्टींना कोण विचारतं. त्यावेळेला बरोबर. खरंच खरंच नव्हते इंटरेस्ट त्यावेळेस नव्हता आणि आता लोकांना. ती सगळी थिंकिंग चेंज झालेली आहे हे लोकांची. बिलकुल आणि साहजिक आहे लोकांचं म्हणणं आहे, की हा कॉलेजचा टॉपर मुलगा आहे. हां. हा ड्रॉइंग टीचर म्हणून वाशीला मुंबईसारख्या शहरामध्ये काम करतोय आणि परत काय यावं याने हां, अहिराणी ह्या भाषेकडे. गोष्टी. म्हणजे लोक म्हणजे नाही करत मुलं तसा विचार, असं. की आणि अचानक तुम्ही त्या पद्धतीने विचार लोकांसमोर मांडला, तर लोकांना थोडं पचायला जड आहे ते. नाही जड गेलं, पण हो. आता तेच लोकं कौतुक करतात त्यामुळे बरं हां, वाटतंय. नाही तुमची मेहनत आहे त्याच्यामागे ज्यांनी लोकांनी विचार बदलले आणि आता तेच लोकं डोक्यावर पण घेतायत. हां, तेच सांगतात की आमच्याच गावाचा मुलगा आहे, आमचाच हां. रिलेटिव्ह आहे, आमचंच हे ते. बरोबर, बरोबर. मी कुठेतरी ऐकलं होतं, की जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं ना, ते लोकं तुम्हाला ओळखतही नाही आणि जेव्हा तुमच्याकडे तुम्ही मेहनतीने यश संपादित करतात ना, तर त्यावेळेस लांबचा पण असेल तरी तो म्हणेल, "हा माझा नातेवाईक आहे, हा माझ्या गावचा आहे, हा माझ्या सर्कलमधला आहे." हे बरोबर, खूप अनुभव येतात लोकांना. त्याच्यासाठी ते विचार बदलवण्यासाठी पण स्वतःची खूप जिद्द लागते. बरोबर. खूप मेहनत लागते त्याच्यामध्ये आणि तुम्ही ती दिलेली, तुम्ही ती केलेली, जे तुम्ही ठरवलं होतं ते तुम्ही करून दाखवलंय तसं. प्रयत्न आणि चालू आहे तो अजून. हां, नाही बिलकुल आणि हे खूप मोठं होणार आहे अजून. आत्ता तर पूर्ण जगभरात अजून पोहोचायचंय. जसं इथे ही ओळ म्हटली अजय माळी प्रस्तुत, प्रस्तुत. तर ते लोकांना असं अंगात येतं तसं पूर्ण जगभरात ते अंगात येणार खरं आहे. आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे मी माझा चेहरा नसेल, पण ते अजय माळी प्रस्तुतचा जो टॅग आहे, ती ते खूप ती लाईन एकदम पॉवरफुल आहे हां. आणि तुम्ही जेव्हा पण ती सुरू केली असेल, काय विचाराने सुरू केली असेल मला नाही माहिती. तर ती पण ओळ आता त्या ओळेस तो जो डायलॉग होता, ती जी टॅगलाईन होती, त्या टॅगलाईनसाठी मी माझ्या मित्राकडे गेलो. म्हणजे हं. मित्राची बहीणच होती. तर तिच्याकडनं मी 7-8 वेळा तो शब्द प्रॉपर ट्युनिंगमध्ये काढून घेतला होता आणि तोच लावला आणि तो माझ्यासाठी लकी ठरला बरोबर, आणि बरोबर. प्रत्येक गाण्यात माझा तो असतोच. हो आणि तो शब्द आला म्हणजे लोकांना माहिती पूर्ण गाणं हां. खतरनाकच येणार आहे कोणाचं गाणं हे. आहे हे पण कळतं. अजय माळी प्रस्तुत. हां आणि बिलकुल आणि स्वतः केलेल्या कामाची स्वतः पोचपावती घेण्यासाठी हा खूप उत्कृष्ट मार्ग आहे, की बरोबर. आपण केलेल्या कामामध्ये आपलं नाव इन्व्हॉल्व आहे हां. आणि ती आयडेंटिटी बनली आहे. हे पण खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. हां. नाहीतर लोकं कामं करतात पण त्यांचं क्रेडिट मिळत नाही त्यांना. मिळत नाही. तर हा क्रेडिट घेण्याचा खूप सुंदर मार्ग तुम्ही शोधलाय आणि अगदी गाणं सुरू व्हायच्या अगोदरच पहिली लाईन येते अजय अजय माळी माळी प्रस्तुत. प्रस्तुत. तिथूनच लोकांना समजतं, की हे अजय माळीचं गाणं आहे म्हणजे काहीतरी खतरनाकच असेल असं. ओके. आता अहिराणी इंडस्ट्रीसाठी एवढं सगळं काम चालू आहे. इतके गाणे सगळे सुंदर हिट होतायत. सगळ्या गोष्टी छान चालू आहे. अजून पुढे काय म्हणजे काय टार्गेट आहे पुढे? माझं पहिल्यापासूनच आवड होती, की मी डिरेक्शनमध्ये करावं. हं, मग आता गाण्यांमधूनच मी बऱ्यापैकी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. तर मग शिकतोय, अजून शिकतोय. तर पुढे संधी आली, तर हं. मी डायरेक्शनमध्ये म्हणजे जायला आवडेल मला. ओके. डायरेक्शन करेल मूव्ही वगैरे. आता काम एवढं मोठं चालू आहे. सगळे गाणे इतके हिट होतायत. पण तुम्ही ॲक्टर आहात, डायरेक्टर आहात, रायटर आहात, सिंगर आहात. पण याच्या व्यतिरिक्त पण टीम लागते आणि ती तुमची टीम म्हणजे कशी आहे आणि किती लोकं आहेत टीममध्ये? मॅम बघायला गेलं तर सगळ्यांना जो स्क्रीनवर दिसतो तोच हिरो वाटतो. बरोबर. पण त्याच्याही जास्त मेहनत करणारे जे बॅकस्टेज टीम असते, हं, हं, ती हं. सगळ्यात जास्त मेन हिरो म्हणजे ते असतात. जी माझी टीम आहे सगळे 10-12 जणांची टीम आहे. त्याच्यात सागर कोळी आहे, राहुल आहे, हं. विकास आहे, गणेश आहे, अभिजित, रघु वगैरे, नितीन झाला, हं, तो हं, पण हं. चांगला राईट करतो. हे सगळ्यांमुळे माझी टीम आज बरोबर. माझं जे कंटेंट आहे ते स्ट्राँग बनतात आणि त्यांच्या सगळ्या हेल्पमुळे एका कॉलवर सगळेजण येतात आणि डिस्कस होतं आमचं, की पुढचं कंटेंट कसं काय करायचंय. तर बिलकुल, ह्या बिलकुल. गोष्टीवर सगळं होतं. हं, हं. त्यामुळे मी आहे. बरोबर, टीममुळे मी आहे. मी बरोबर, एकटा काहीच नाही करू शकत. बरोबर, प्रत्येक खानदेशी व्ह्यूअर जे माझे गाणे बघतायत त्यांच्या सहकार्यामुळे आज मी पुढे आहे. माझ्या टीममुळे पुढे आहे. माझ्या घरच्यांमुळे, बरोबर. त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे आहे. बरोबर आणि एवढे सगळे लोकांचे गुड विशेष आहेत. एवढ्या सुंदर लोकांना इतकी सुंदर टीम तुम्ही बनवली. मी बॉन्डिंग बघत असते तुमच्या टीमचे. खूप सुंदर टीम आहे. खूप सुंदर बॉन्डिंग आहे तुमच्या टीममध्ये. म्हणून काम पण इतकं सुंदर येतं बरोबर. त्याच्यातून आणि इतके हिट होतात गाणे. तर याच्या मागे आहे, की त्या व्यक्तींनी एकमेकांना दिलेला विश्वास आणि ती बॉन्डिंग जी आहे ती क्रिएट होते, की ट्रस्ट आहे एकमेकांवर, की हा लिहिल तर बेस्टच लिहिल. बरोबर, हा बरोबर. डायरेक्ट करेल तर बेस्टच असेल. बरोबर. हा कॅमेरा हँडल करेल तर हे बेस्टच आहे. हे सगळ्या गोष्टी हा एकमेकांवरचा जो विश्वास आहे आणि ती जी बॉन्डिंग आहे ना, त्या कामातून दिसत असते. तिथं रिफ्लेक्ट होते ती, बरोबर. की हे गाणं आलं याच्यामागे ह्या टीमने कशी मेहनत केली असं. आणि त्यातली ती बॉन्डिंग तिथं खूप सुंदररित्या दिसते आणि आपल्या सगळ्यांना लोकांना ह्या सगळं गाणी या पद्धतीने पाहायला मिळतात. सो ओके. इथं असं. क्लोज करू आपण. हां. ओके. बघा तुमच्याकडे आता एवढं यश संपादित केलेलं आहे तुम्ही बरोबर. खूप चांगले लोकं सगळे चांगलंच नाही मिळत. याच्यात खूप वाईट अनुभव पण येतात आपल्याला. तर असे काही लोकं भेटले का तुम्हाला, की ज्याच्यामुळे आपल्याला कधी वाटलं, की नाही मी करतो काय आणि मी हं. फेस करतो काय असं?
नाही, म्हणजे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हाच झालाय, की अजय माळी म्हटल्यानंतर नाही का बिंदास आहे. हां, सगळं शांत माणूस आहे. हां. त्यामुळे माझ्या वाटेला कोणी गेलं नाही किंवा माझ्या विरोधात कोणी गेलं नाही. सगळेच लोकं चांगले भेटले आणि अरे, आज त्यांच्याचमुळे मी पुढे आहे. अरे वाह! त्यामुळे कधी नाही कोणाशी खूप रेअरली असं होतं की हां, आपण चांगलं तर सुरळीत. जग चांगलं. हो, हो, हो. त्यामुळे मला असा वाईट अनुभव कधी आलाच नाही. नाही. अरे वाह! किती छान गोष्ट आहे. मे बी असं पण म्हणावं लागेल, की तुम्ही तो चांगुलपणाचा चष्मा एवढा फिक्स घातलाय, की तुम्हाला तसं दिसलं नसेल कदाचित हां. आणि चांगली गोष्ट आहे, नाही की तुम्हाला असलं बी असं आल्यात भरपूर गोष्टी आल्यात हं, निगेटिव्ह, की ज्यांना आपण मोठं केलं किंवा ज्यांना शिकवलं वगैरे काय, ज्यांना संधी दिली हं. तेच आपल्या विरोधात आहे. पण इग्नोर करत गेलो मी बरोबर आणि आणि इग्नोरच ते करायला मग पाहिजे. नाहीतर त्याला मग खूप मोठं मन लागतं. की आपण त्यांच्यासाठी केलंय आणि त्यांनी ह्या पद्धतीने आपल्याला जाओ हे ते केलं. पण ग्रोथ हो. बिलकुल, बिलकुल त्यांची आणि प्रगती हे हो. ब्लेसिंग्स जेव्हा कुठेतरी आतून असं येतात वाटतं मॅडम, की नाही यार, आहे आपल्याकडनं गेलाय शिकून किंवा तेव्हा बरोबर. बरं वाटतं, की बरं वाटतं. एखादा जर नाही का एखाद्याला खरंच वाटतं, की नाही मला फोन करून सांगतात, की "सर मी तुमच्याकडनं इन्स्पायर झालोय. तुमचे ते बरोबर. गाणे बघून मला खूप प्रेरणा मिळाली म्हणून मी सुरुवात केली." बऱ्याच हं, जणांनी चॅनल चालू केलेले हं, आहेत. बऱ्याच हं. जणांना मी चॅनल स्टार्ट टू एंडपर्यंत पेमेंट येईपर्यंत मी हेल्प केलेली आहे अरे वाह! आणि भरपूर असे झालेले चॅनल आणि हेच सगळे चांगले कर्म ना आपल्याकडे परत येतात. येतील, येत राहतील, आणि येतच आहेत आणि येतील अजून जास्त मोठ्या प्रमाणात येतील कारण येतील. आपण कोणासाठी थोडं केलं तर ते खूप बरोबर. जास्त वेळेने परत आपल्याला मिळतं. म्हणून म्हणतात ना, की तुम्ही काम असं करा, की लोकं म्हणतात ना, की जे तुम्ही करता तेच तुम्हाला भेटतं, की आपण असं भेटतं. काम केलं पाहिजे, की ते आपल्याला भेटताना पण 10x होऊन जेव्हा 10x. आपल्याकडे येतं ते तर खूप भारी आलं पाहिजे. राइट, राइट. म्हणून आणि तुमचा जो प्रवास आहे तो त्याच पद्धतीने आम्हाला दिसतोय, की तुम्ही लोकांकडे ह्या पद्धतीने सगळं स्प्रेड करताय, की तुमच्याकडे येताना ते खूप पॉवरफुली येतच आहे आणि अजून जास्त मोठ्या प्रमाणात येत राहील. ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक सो मॅम. आता जे आहे आपल्या यशोगाथा विथ आशा या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून सगळे जे आपले अहिराणी इंडस्ट्रीतले कलाकार आहेत, दर्शक आहेत, त्या सगळ्यांसाठी काय मेसेज असेल? एवढंच सांगेल तुमच्यातले कलागुण ओळखा. जर ह्या क्षेत्रात यायचं असेल, हं, तर हार मानू नका. 1-2 कंटेंट टाकले. तुम्ही कोणतंही कंटेंट सुरुवात करायची असेल, तर तुम्ही 1-2 कंटेंट टाकून हार मानू नका. हं. एक दिवस नक्की यश मिळेल. कसं असतं, आपण बघतो ना 10 झाडं लावतो, की 10 झाडांपैकी 10 झाडं जगतात असं नसतं. बरोबर. काहींना जमीन पुरेशी नसते, काहींना खत-पाणी पुरेसं नसतं, काहींना ऊन जास्त तर वातावरण ह्या सगळ्या पुरेसं गोष्टी असतं. असतात. बरोबर. तसंच कंटेंटचं पण असतं. कधी-कधी ज्यावेळेला आपण लाखो रुपये खर्च करून एखादा व्हिडिओ बनवतो, तो चालत नाही. पण काही काही हजारांमध्ये केलेला व्हिडिओ सुद्धा लाखो करोडोंमध्ये येतात आणि त्याच्याकडनं अर्निंग पण जास्त मिळते. पण बरोबर. असा पण विषय असतो. त्यामुळे तुम्ही 1-2 कंटेंट न करता तुम्ही 10 तरी टार्गेट ठेवा. 10 पैकी 2 तरी चालतील तुमचे आणि सगळा तुमचा लॉस आहे तो सगळा कव्हर होऊ शकतो. कव्हर होऊ शकतो. असं. बरोबर. त्यामुळे तसा प्रयत्न करा आणि सुरुवात करा तुम्ही, असं मी ऑडियन्सला सांगेन. आणि काही तर वाटलं तर मी आहेच. मलाही नक्की विचारा. हां, हे सगळ्यात महत्वाचं आहे. YouTubeबद्दल काही असेल, अर्निंग येईपर्यंत मी गाईड केलेलेच बरेच चॅनल. तर बिलकुल, बिलकुल. कोणाला जर गरज येस असेल तर आणि नक्की आम्हाला पण गाईड करताच आहेत सर. यशोगाथा विथ आशा आम्ही जसं सुरू केलंय, तसं सुरुवातीपासून आमच्या सोबत आहेत सर. आणि खरोखर इतक्या मोठ्या मनाने दुसऱ्यांना हेल्प करण्यासाठी पण खूप जिगर लागते, की ज्या लोकांना नवीन सुरुवात करायची, एक सर्टन लेव्हलला आपली इतकी प्रसिद्धी आल्यानंतर कदाचित हे माइंडसेट चेंज होऊन जातो. पण सरांनी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे, की जर तुमच्यामध्ये असेल टॅलेंट, तर तुम्ही करा त्याच्यावर काम आणि कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन करा आणि या इथे उभे राहा आणि तुमच्या कामातला जो सातत्य आहे तो दाखवून द्या लोकांना आणि त्यात प्रवासामध्ये तुम्हाला सरांची काहीही हेल्प लागली, तर ते ऑल्वेज तुम्हाला 24/7 मदत करण्यासाठी रेडी आहेत. सो ही होती आजची यशोगाथा, जी स्वतःच्या करिअर सोबत स्वतःचं पॅशन फॉलो करणारी आणि खूप लोकांना गाईड करणारी आणि स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवर ठेवून स्वतःचा पॅशन फॉलो करणारी यशोगाथा आजची होती. खूप साऱ्या लोकांना इन्स्पायर करून जाईल, खूप यूथला इन्स्पायर करून जाईल अशी आजची आपली यशोगाथा होती अजय माळी सरांची. सो तुम्हाला कुठलीही हेल्प लागली तर ते तुमच्यासाठी मदतीला रेडी आहेत. सोशल मीडियाशी संबंधित तुम्हाला जर तुमचं करिअर करायचं असेल, तुम्हाला त्या क्षेत्रात उभं राहायचं असेल, तर तुमचं पॅशन फॉलो करा, कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि तुम्ही कधीही त्यांना भेटू शकता. त्यांच्या सोशल मीडियाच्या लिंक, कॉन्टॅक्ट नंबर आम्ही सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत आणि त्यासोबत अशाच नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी आपल्या यशोगाथा विथ आशा या पॉडकास्ट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक सो मच. अशाच नवनवीन यशोगाथांसाठी आपल्या यशोगाथा विथ आशा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.